उपराजधानीत उन्हाचा तडाखा सुरू असून शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या 24 तासात 3 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले। या मृत्यूची नोंद उष्माघात संशयित म्हणून होण्याची शक्यता आहे, परंतु नागपूर महापालिकेच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल। नागपूरच्या विविध भागात आढळलेल्या 3 मृतदेहांपैकी एक 70 ते 75 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पंचशील चौकातील दुभाजकावर, 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मोहननगर परिसरात, तर 40 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह महादुला टी पॉइंट सर्व्हिस रोडच्या शेजारी आढळला। या मृत्यूची नोंद उष्माघात संशयित म्हणून होण्याची शक्यता आहे। यापूर्वीही नागपूर महापालिकेने 3 संशयित उष्माघाताच्या मृत्यूची नोंद केली आहे। त्याचेही कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल। पूर्व विदर्भात आतापर्यंत उष्माघाताचे केवळ 17 रुग्णच आढळले आहेत। त्यापैकी एक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदणीनुसार पूर्व विदर्भात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण हे गडचिरोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्यात आढळले आहेत। या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 6 रुग्ण नोंदविण्यात आले, तर भंडारा जिल्ह्यात 1, चंद्रपूर जिल्ह्यात 2, नागपूर जिल्ह्यात 1, वर्धा जिल्ह्यात केवळ 1 रुग्णांची नोंद आहे। नागपूरसह पूर्व विदर्भाच्या 6ही जिल्ह्यात सूर्य कोपल्याने तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे। 6 जिल्ह्यात उष्माघाताच्या केवळ 17 रुग्णांची नोंद झाल्याने येथील खासगी रुग्णालयांकडून उष्माघाताच्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला दिली जाते की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे। उष्माघाताच्या आकडेवारीला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला।